विश्वाचा राजा प्रभू येशू ख्रिस्ताचा सोहळा वर्ष तिसरे. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, त्या धर्मग्रामात माझे पहिलेच वर्ष होते. धर्मग्रामातील एक व्यक्ती मला म्हणाली, फादर, आपल्या धर्मग्रामातील अमुक गाव परिवारातील अमुक व्यक्ती आपल्या धर्मग्रामातील किंग आहे. याविषयी थोडासा खुलासा म्हणून मी त्या व्यक्तीला विचारलं, कोणत्या बाबतीमध्ये ती व्यक्ती किंग आहे. त्यावेळी त्या व्यक्तीनं मला सांगितले, तो खानदानी घराण्यातील आहे. त्याचा एवढा मोठा व्यवसाय आहे. महिन्याचं त्याचं एवढं उत्पन्न आहे. वसई बाहेर, देशाबाहेर त्यांनी बऱ्याच प्रॉपर्टीज करून ठेवल्या आहेत. त्याचे गाळे आहेत, फ्लॅट्स आहेत, घरात नोकर चाकर आहेत, समाजामध्ये वचक आहे, दरारा आहे, सरकारी दप्तरी वचन आहे, बऱ्याच राजकीय नेत्याशी त्याची उडबस आहे. त्याच्या तंत्रामंत्रावर बऱ्याच गोष्टी हालतात. त्याची मुलं अमुक देशामध्ये स्थायिक झालेली आहेत, परदेशात उच्च स्तरावर उच्च पातळीवर नोकरीला आहेत. महिन्याला त्यांचा अमुक पगार आहे. राजेशाहीप्रमाणे त्याचा थाटमाट चालचलन आहे, जीवनशैली लाईफस्टाईल आहे. म्हणूनच तो माणूस आपल्या धर्मग्रामातील किंग आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, आज ख्रिस्त सभा विश्वाचा सम्राट, साऱ्या विश्वाचा राजा प्रभू येशू ख्रिस्त याचा सोहळा साजरा करीत आहे. Today the church is celebrating the solemnity of our Lord Jesus Christ as the King of the universe. बंधूंनो आणि भगिनींनो, विश्वाचा या राजाला जन्माच्या वेळी मानव जातीत कोणी आसरा दिला नाही. गरीब घराण्यामध्ये तो जन्माला आला, गरिबीतच वाढला, आयुष्यभर गरीब म्हणून जीवन जगला. स्वतःची प्रॉपर्टी नाही, स्वतःची धनदौलत नाही, स्वतःचं बँक बॅलन्स नाही, इन्व्हेस्टमेंट नाही, मंथली इन्कम नाही, समाजात कोणत्या प्रकारचा दरारा नाही, वचक नाही, साधी राहणी, परंतु असामान्य अशी विचारसरणी, विचार प्रणाली. स्वतःसाठी तो कधी जगला नाही, स्वतःसाठी त्यानं कधी काही साठवलं नाही. न्याय, नीती, प्रीती, सहानुभूती, प्रेम, परोपकार, विनम्रता, जिव्हाळा, प्रत्येकाविषयी आत्मीयता, हृदयामध्ये तळमळ आणि कळकळ, प्रत्येकाविषयी आस्था, आपुलकी, स्नेहभाव, शांती समेट सलोखा, स्वर्गीय मूल्य आणि स्वर्ग राज्यासाठी प्राधान्य, जीवनात कमालीची आध्यात्मिकता, प्रार्थनामय, त्यागी आणि समर्पित जीवन, हीच त्याची खरी धनदौलत, हीच त्याची आयुष्याची मिळकत, हेच त्याचं मंथली इन्व्हेस्टमेंट आणि त्याचं वार्षिक उत्पन्न, हीच त्याची आयुष्याची कमाई. क्रुसावरती खिळलेला असताना डोक्यावरील तो काटेरी मुकुट, हातापायावरील त्या जखमा आणि ते खिळे, हाच त्याचा दस्तऐवज. बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या लोकलिखित शुभवर्तमानामध्ये दोन चोरांच्या मध्ये महाचोर म्हणून खिळवण्यात आलेला हा प्रभू येशू ख्रिस्त, हा विश्वाचा राजा, त्या ठिकाणी जमा असलेले अधिकारी त्याची चेष्टा करतात, थट्टा मस्करी करतात, त्याच्या मनाला, हृदयाला लागेल, जिवंतपणी त्याच्या आत्म्याला वेदना आणि दुःख होतील अशा प्रकारची विधानं करतात. तू यहुद्यांचा राजा असलास तर स्वतःला वाचव, क्रुसावरून खाली येऊन दाखव. आंधळ्यांना डोळे देणाऱ्या, बहिऱ्यांना श्रवणशक्ती देणाऱ्या, लुळा पांगळ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणाऱ्या, कानागावी पाण्याचा द्राक्षरस करणाऱ्या, 10 कुष्ठरोगांना बरे करणाऱ्या, 5 भाकरी 2 मासे घेऊन 5,000च्या जमावाला दैवी सामर्थ्यानं भोजन देणाऱ्या, विधवेच्या मुलाला
12 वर्षाच्या त्या मुलीला बेथानी येथील लाजरसला मरणामधून उठवणाऱ्या त्या प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूसावरून खाली येणं शक्य नव्हतं काय? नक्कीच होतं. पौलानं कलेसकरास पाठवलेल्या पत्रामध्ये आजच्या दुसऱ्या वाचनात ख्रिस्त कोण आहे, ख्रिस्त काय आहे याविषयी बोलताना पौल म्हणतो, तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. सर्व मानव प्राण्यांच्या उत्पत्तीत तो सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहे. या पृथ्वीवर उघड्या डोळ्यांनी आपणास जे काही दिसतं आणि जे दिसत नाही पण अस्तित्वात आहे, मग ते वर स्वर्ग लोकात असो, अधोलोकात असो, या पृथ्वीवर आणि पृथ्वीखाली सर्व काही त्याच्या अधिपत्याखाली, त्याच्या वर्चस्वाखाली आणि त्याच्या निगराणीखाली आणि सत्तेखाली आहे. अशक्य गोष्टी सहजपणे साध्य आणि शक्य करण्याचं सामर्थ्य, शक्ती आणि कृपा त्याच्या ठायी आहे. तो ख्रिस्त सभेचा मस्तक आहे, ख्रिस्त सभेचा सर्वस्व आहे. सर्व काही त्याच्याद्वारे आणि त्याच्या ठायी आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला, या विश्वाच्या राजाला तू दुसऱ्यांना वाचवलंस, आता स्वतःला वाचव असे कसे काय म्हणू शकतो? अरे वैद्या, स्वतःला तू बरं कर असं कसं काय सांगू शकतो? या विश्वाच्या राजाच्या समोर न्यायदानाच्या दिवशी उभे असताना मी विश्वासात किती दृढ होतो. या पृथ्वीवर परमेश्वराविषयी माझ्या हृदयी किती आदरयुक्त भीती होती. मी जीवनात किती नम्र आणि विनम्र होतो. माझ्या हृदयात गरिबांविषयी किती तळमळ आणि कळकळ होती. मी किती निस्वार्थी, त्यागी आणि समर्पित जीवन जगलो. न्याय, नीती, बंधुता, समता समाजात आणण्यासाठी एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून मी किती झटलो. कुटुंबामध्ये, शेजाऱ्यांमध्ये समेट, सलोखा, शांती आणण्यासाठी मी किती समंजसपणा, मनाचा मोठेपणा आणि दिलदारपणा दाखवला. मी किती निष्पाप, निरागस, निरहंकारी जीवन जगलो. माझं हे शरीर शुद्ध आणि पवित्र ठेवण्यात मी किती यशस्वी झालो. ख्रिस्त सभेचा, समाजाचा एक अविभाज्य घटक समजून मी कोणत्या प्रकारच्या सेवा कार्यामध्ये सहभागी झालो. स्वतःपेक्षा मी ख्रिस्तासाठी, इतरांसाठी किती जगलो, किती झिजलो. मी जीवनात केलेली सत्कर्मे आणि सत्कृत्ये, हाच माझा ठेवा, हीच माझी मिळकत, हीच माझी आयुष्याची आणि जीवनाची कमाई, हाच माझा दस्तऐवज, माझा जीवनाचा फेरफार, हाच माझा सातबारा, हाच माझा ID प्रूफ. स्वर्ग राज्यात प्रवेश मिळण्यासाठी त्या विश्वाच्या राजाने, त्या प्रभू येशू ख्रिस्तानं स्टॅम्पिंग केलेली माझी विजा, माझे ग्रीन कार्ड आणि माझा PR आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, जगात कोणतं राष्ट्र किती बलाढ्य आहे, कोणत्या राष्ट्राजवळ किती संपत्ती, किती धनदौलत आहे, किती राष्ट्रीय उत्पन्न आहे, कोणत्या राष्ट्राध्यक्षांना, पंतप्रधानांना राष्ट्रामध्ये आणि जगामध्ये त्याचा दबदबा आहे, वचक आहे, दहशत आहे. कोणते राष्ट्र कोणत्या राष्ट्रांना आपल्या अधिपत्याखाली, वर्चस्वाखाली आणि सत्तेखाली आणू इच्छितात, आपल्या तंत्रमंत्रावरती नाचवतात. कोणत्या राष्ट्राकडे किती सैन्यदळ आहे, युद्ध सामुग्री आहे, आधुनिक तंत्र यंत्रे, क्षेपणास्त्रे आहेत. कोण चंद्रावर गेलाय, कोण मंगळावरती पोचलाय, याचा हिशोब त्या ईश्वरी दारी मुळीच होणार नाही. या सर्व गोष्टी ईश्वरी दारी विचारात घेतल्या जाणार नाही. बंधूंनो आणि भगिनींनो, एक राष्ट्र म्हणून, एक राष्ट्राध्यक्ष म्हणून, एक राष्ट्रपती म्हणून, एक प्राईम मिनिस्टर म्हणून,
एक प्रिन्स म्हणून, एक क्वीन म्हणून, एक राजगुरू म्हणून, एक राजा, एक राजपुत्र म्हणून मी माझ्या जनतेशी किती प्रेमानं, किती माणुसकीनं, किती मानवतेनं वागलो. न्याय, नीती, कायदा, कानून, समाजातील सुव्यवस्था, समता, बंधुता अंगीकारण्यात, ती पाळण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये जनतेचा एक प्रामाणिक आणि सच्चा प्रतिनिधी म्हणून, लोकसेवक म्हणून मी किती यशस्वी झालो. स्वार्थ, सूड भावना, मतभेद, डावपेच, भेदभाव, हेवेदावे, सूडबुद्धी, जातीयवाद, धर्मभेद, धूर्त आणि गलिच्छ राजकारण बाजूला ठेवून जनतेच्या सार्वजनिक हितासाठी प्रामाणिकपणे आणि कर्तव्यदक्षतेनं किती झटलो. सरकारी तिजोरीतून, सार्वजनिक प्रकल्पाच्या निधीतून कोणत्याही प्रकारची अफरातफर न करता, पळवाटा न शोधता स्वतःची जबाबदारी मी किती प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे याचा हिशोब त्या स्वर्गीय दारी, त्या विश्वाच्या राजासमोर होणार आहे. आमेन.